रोहित पवारांच्या दाव्यानुसार जर मनुस्मृती कायद्याचा आधार घेऊन औरंग्याने छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या केली. मला असं वाटतं की रोहित पवारांना इतिहासाचं ज्ञान नाही, कारण या औरंग्याने फक्त छत्रपती संभाजी महाराज यांचीच हत्या केली नसून छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे या औरंग्याने गुरु तेग बहादूर यांच्यासह गुरु भाई मतीदास, भाई दयालजी, बंदासिंग बैरागींचा 6 वर्षांचा मुलगा, गुरु गोविंद सिंगांची 2 मुले, फतेसिंग आणि जोरावर सिंग यासह एका जैन धर्मगुरूचीही अत्यंत निर्घृणपणे हत्या केलेली आहे. प्रश्न हा आहे की या सर्वांच्याच हत्या जर मनुस्मृतीच्या कायद्याचा आधार घेऊन झाल्या असतील तर मनुस्मृती मान्य करणारा औरंगजेब हा एक इस्लामी शासक होता. मग या देशात मनुस्मृतीचा सर्वात मोठा फॉलोवर, मनुस्मृतीचे सर्वात मोठे संरक्षक आणि मनुस्मृती मान्य करणारे एक शासक म्हणून मुघलांचा उल्लेख आढळतो. मग माझा रोहित पवारांना सवाल आहे की रोहित पवार मग उत्तर द्या, खरे मनुवादी कोण? रोहित पवारांच्या दाव्यानुसार जर मनुस्मृती कायद्याचा आधार घेऊन औरंग्याने छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या केली. मला असं वाटतं की रोहित पवारांना इतिहासाचं ज्ञान नाही, कारण या औरंग्याने फक्त छत्रपती संभाजी महाराज यांचीच हत्या केली नसून छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे या औरंग्याने गुरु तेग बहादूर यांच्यासह गुरु भाई मतीदास, भाई दयालजी, बंदासिंग बैरागींचा 6 वर्षांचा मुलगा, गुरु गोविंद सिंगांची 2 मुले, फतेसिंग आणि जोरावर सिंग यासह एका जैन धर्मगुरूचीही अत्यंत निर्घृणपणे हत्या केलेली आहे. प्रश्न हा आहे की या सर्वांच्याच हत्या जर मनुस्मृतीच्या कायद्याचा आधार घेऊन झाल्या असतील तर मनुस्मृती मान्य करणारा औरंगजेब हा एक इस्लामी शासक होता. मग या देशात मनुस्मृतीचा सर्वात मोठा फॉलोवर, मनुस्मृतीचे सर्वात मोठे संरक्षक आणि मनुस्मृती मान्य करणारे एक शासक म्हणून मुघलांचा उल्लेख आढळतो. मग माझा रोहित पवारांना सवाल आहे की रोहित पवार मग उत्तर द्या, खरे मनुवादी कोण?